नमस्कार. कायद्याच्या दुनियेत ना काही असे गुप्त नियम आहेत जे शतकानुशतकांपासून न्यायाचा पाया आहेत. आज आपण बरोबर तोच गुप्त खजिना उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. समजा कायद्याची स्वतःची अशी एक गुप्त भाषा असती तर, म्हणजे अशी एक किल्ली जी हे सगळे किचकट कायदे अगदी सोपे करून सांगेल. खरंच अशी काही भाषा आहे का? हो आहे, आणि ती भाषा आहे लॅटिन. कायद्यातली काही मूलभूत लॅटिन वाक्य आहेत ना, ती निव्वळ शब्द नाहीत. असं समजा की ती न्यायाच्या दरवाजाची खरी किल्ली आहे. ती आपल्याला सांगतात की कायदा का आणि कसा काम करतो. तर आज आपण या प्रवासात काय काय बघणार आहोत. आधी पाहूया कायद्याची ही गुप्त भाषा. मग दोषी मन दोषी कृत्य म्हणजे काय ते समजून घेऊ. त्यानंतर अज्ञानाला माफी का नाही हे बघू. मग जेव्हा गोष्टी स्वतःच बोलतात तेव्हा काय होतं. आणि हो, बचावाची समान संधी किती महत्त्वाची आहे तेही पाहू. आणि शेवटी या सगळ्याचा पाया म्हणजे न्यायाचा आधारस्तंभ. चला तर मग थेट पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या तत्वाने सुरुवात करूया. दोषी मन दोषी कृत्य म्हणजे एखादा गुन्हा घडण्यासाठी नक्की काय लागतं. चला बघूया. हे जे लॅटिन वाक्य आहे ना, याचा सरळ अर्थ असा आहे की केवळ एखादी कृती केल्याने कोणी गुन्हेगार होत नाही, जोपर्यंत त्याचा हेतू त्याची नियत तशी नसेल. खरं तर हा संपूर्ण फौजदारी कायद्याचा आत्मा आहे, त्याचा पाया आहे. म्हणजे बघा, कोणताही गुन्हा सिद्ध होण्यासाठी दोन गोष्टी एकत्र याव्या लागतात. एक म्हणजे ॲक्टस रिअस, सोप्या भाषेत प्रत्यक्ष घडलेली चुकीची कृती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेन्स रिया, म्हणजे ती कृती करण्यामागचा वाईट हेतू किंवा गुन्हेगारी मन. एक साधं उदाहरण घेऊ. समजा चुकून कुणीतरी दुसऱ्याची बॅग उचलली तर ती फक्त एक कृती झाली. पण जर तीच बॅग चोरण्याच्या हेतूने उचलली असेल तर तिथे ॲक्टस रिअस आणि मेन्स रिया दोन्ही आले, आणि मग तो होतो गुन्हा. ठीक आहे, आता पुढच्या तत्वाकडे वळूया. विचार करा, कोणीतरी गुन्हा केला आणि कोर्टात म्हणालं, अरे मला तर माहीतच नव्हतं की असा काही नियम आहे. मग काय, कायदा अशावेळी काय करतो? याचं उत्तर आपल्याला या तत्वात मिळतं. हे तत्व ना दोन प्रकारच्या अज्ञानामध्ये एक मोठी भिंत उभी करतं. एक म्हणजे वस्तुस्थितीबद्दलचं अज्ञान आणि दुसरं म्हणजे कायद्याबद्दलचं अज्ञान. गंमत म्हणजे एका प्रकारच्या अज्ञानाला माफी आहे पण दुसऱ्याला अजिबात नाही. या स्लाइडवर बघा किती छान समजावले. डावीकडे वस्तुस्थितीबद्दलचं अज्ञान आहे, म्हणजे फॅक्ट्स माहीत नसणं, याला माफी मिळू शकते. पण उजवीकडे बघा, कायद्याबद्दलचं अज्ञान, याला माफी नाही. आता प्रश्न येतो, असं का? तर याचं कारण असं की कायदा असं गृहीत धरतो की देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाचे कायदे माहीत आहेत. आणि यामागचा तर्क एकदम सरळ आहे. विचार करा, जर मला कायदाच माहीत नव्हता ही सबब सगळ्यांना वापरता आली असती तर काय झालं असतं? कोणीच कायद्याचं पालन केलं नसतं, नाही का? आणि मग संपूर्ण न्यायव्यवस्थाच ढासळली असती. बरं, आता पुढचा मुद्दा तर अजूनच इंटरेस्टिंग आहे. जेव्हा गोष्टी स्वतःच बोलतात. कधीकधी ना प्रत्यक्ष साक्षीदाराची किंवा पुराव्याची गरजच पडत नाही, कारण जी घटना घडलेली असते तीच सगळं काही सांगून जाते. हे कसं काय शक्य आहे? चला बघूया. हा एक मोठा कायदेशीर प्रश्न आहे, नाही का? म्हणजे जर अपघात होताना कोणी पाहिलंच नसेल तर समोरच्याचा हलगर्जीपणा सिद्ध कसा करायचा? अशा परिस्थितीत कायदा काय करतो? आणि याचं उत्तर या एका सुंदर लॅटिन वाक्यात दडलंय, रेस इप्सा लोक्युटा. याचा अर्थ आहे गोष्ट स्वतःच बोलते. म्हणजे काही अपघात इतके उघड असतात की ते कोणत्याही हलगर्जीपणाशिवाय घडूच शकत नाहीत, हे स्पष्ट दिसतं. आणि याचा नियम अगदी सोपा आहे. जर अपघाताचं कारण पूर्णपणे एका व्यक्तीच्या ताब्यात म्हणजेच त्याच्या नियंत्रणात असेल तर पहिल्यांदा बघता क्षणीच चूक त्याच व्यक्तीची मानली जाते. आता जबाबदारी त्याच्यावर येते की त्याने हे सिद्ध करावं की त्याच्याकडून काहीही चूक झालेली नाही. याचं एक खूप प्रसिद्ध उदाहरण आहे. जरा कल्पना करा, कुणीतरी आरामात रस्त्यावरून चाललंय आणि अचानक वरच्या मजल्यावरच्या एका दुकानाच्या खिडकीतून पिठाचं एक मोठं बॅरल थेट त्यांच्यावर पडतं. या केसमध्ये न्यायाधीशांनी एक खूप महत्त्वाचं वाक्य म्हटलं. ते म्हणाले, थोडा तरी हलगर्जीपणा झाल्याशिवाय पिठाचं बॅरल गोदामातून आपोआप बाहेर पडूच शकत नाही. लॉजिक एकदम सरळ आणि साधं होतं. चूक तर झालीच आहे. आणि यामुळे एक खूप मोठी गोष्ट घडली. पुरावा सादर करण्याची जबाबदारी, ज्याला बर्डन ऑफ प्रूफ म्हणतात, ती फिरली. आता त्या जखमी माणसाला काही सिद्ध करायचं नव्हतं. उलट त्या दुकानदाराला हे सिद्ध करायचं होतं की त्याच्याकडून काहीही चूक झाली नव्हती. कायद्याच्या भाषेत यालाच शिफ्टिंग द बर्डन ऑफ प्रूफ असं म्हणतात. आपला पुढचा मुद्दा आहे बचावाची समान संधी.
खरं सांगायचं तर हे एक असं तत्व आहे जे संपूर्ण न्यायप्रणालीला निष्पक्षपाती म्हणजे फेअर बनवतं. याला आपण न्यायाचा आत्माच म्हणू शकतो. हा नैसर्गिक न्यायाचा कदाचित सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाचा नियम आहे, ऑडी अल्ट्रम पार्टेम. याचा सोपा अर्थ आहे, दुसऱ्या बाजूचंही ऐकून घ्या. म्हणजे कोणताही निर्णय देण्याआधी दोन्ही बाजूंना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधीही मिळालीच पाहिजे. याच्याशिवाय न्याय होऊच शकत नाही. पण बाजू मांडण्याची संधी म्हणजे नेमकं काय काय? तर या स्लाइडवर बघा. ज्याच्यावर आरोप आहेत त्याला त्या आरोपांची पूर्ण माहिती मिळायला हवी. त्याला स्वतःचे पुरावे सादर करण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि हो, समोरच्या बाजूच्या साक्षीदारांची उलट तपासणी करण्याचा हक्कही मिळायलाच हवा. या सगळ्या गोष्टींशिवाय खरा न्याय शक्यच नाही. आणि आता आपण आपल्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या तत्वाकडे आलो आहोत. हे एक असं तत्व आहे जे आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या सगळ्या नियमांना एकत्र बांधून ठेवतं आणि कायद्याला एक खरा अर्थ देतं. उबी जस इबी रेमेडियम म्हणजे जिथे हक्क आहे तिथे उपाय आहे. याचा अर्थ खूप खोल आहे. कायदा फक्त कागदावर हक्क देऊन थांबत नाही, तर तो हक्क जर कोणी हिरावून घेतला तर त्यावर न्यायालयात जाऊन उपाय मागण्याचा मार्गसुद्धा देतो. कारण उपायांशिवाय हक्कांना काहीच किंमत नाही, ते निरर्थक आहेत. तर आज आपण हे जे पाहिलं त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. ही लॅटिन तत्व म्हणजे काहीतरी जुने धूळखात पडलेले शब्द नाहीत. ती आजच्या न्यायव्यवस्थेचा श्वास आहेत. गुन्हेगारी हेतूपासून ते बचावाच्या संधीपर्यंत ही तत्व म्हणजे न्यायाच्या मार्गावर प्रकाश टाकणारे दीपस्तंभ आहेत. पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. ही तत्व शेकडो वर्ष जुनी आहेत, बरोबर? मग आजच्या जगात त्यांचं काय? आजच्या डिजिटल युगात जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स निर्णय घेतंय, तिथे दोषी मन किंवा बचावाची संधी यांसारख्या मानवी संकल्पनांचं काय होणार? ही जुनी पण भक्कम तत्व ह्या नव्या आव्हानांना तोंड देऊ शकतील का? यावर नक्की विचार करा.